माथा नवलेंद्याता आन तुझे बैसला विठ्ठल जीवेची या माथा जीवेची या माथा तुकोबराय म्हणतात माझ्या जीवेच्या माथ्यावरती ते विठ्ठल नाम तो विठ्ठल बसला म्हणाले आणि तो विठ्ठल तुमच्या आमच्या जीवेच्या माथ्यावरती बसला पाहिजे आणि खचला पाहिजे इतकं नाम तुम्हाला मला घेता आलं पाहिजे ते तुकोबरा अधिकाराने सांगतात हक्का रोज सांगे तुका नाम घेता राहू नका नाम आपल्याला घेणं बरं आपल्याला सर्वांना क्रम पात्र आहे जोपर्यंत आपण नाम घेत नाही तोपर्यंत आपल्या आतमध्ये असलेला हृदयामध्ये असलेला सद्गुरू प्रकट होत नाही आणि त्याला जर प्रकट करायचं असेल तर नामाचा छंद लागला पाहिजे असा घरी छंद जाई तुटो आणि या भवबंद जे काही भवबंद आहेत आपल्या ठिकाणी जे काही तुझं माझं आहे ह्याचं त्याचे तू असं आहे ती कशी आहे सगळं जर दूर करायचं असेल तर भगवंताचं नाम घेतलं पाहिजे कारण की भगवंताच्या नामाचा शोध या संतांनी लागला तुकोबराय सांगतायत ना की बैसला विठ्ठल कुठे इथं डोक्यावर नव्हे जीवेची या माथा जीवेच्या माथ्यावरती ते भगवंत नाम बसलं पाहिजे आणि तुकोबरायांचा एवढा अधिकार होता त्यांनी तर जगाला सांगितलंच अरे भगवंताचं नाम घ्या तर तुकोबरायांनी स्वतःच्या जिभेला आज्ञा केली घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबा स्वतःच्या जिभेला तुकोबरायांनी अगदी ठणकावून सांगितलं घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबा हे नाम इतकं गोड आहे जिभे गोड 3 अक्षरांचा रस अमृत तया पुढे पिके पडे इतकं गोड नाम आणि ते नाम घेताना आपल्याला रंगता आलं पाहिजे टीव्ही बघताना रंगतो है की नाही सिरियल मध्ये रंगतो भांडण मध्ये रंगतो गप्पा मारण्यात रंगतो वाईट नाही संसार आहे रंगा पण त्या रंगातून आपल्याला श्रीरंग प्रकट होणार आहे जर संतांनी दिलेला नाम भगवंताचं जर आपण घेऊ लागलो त्याच्यामध्ये रंगू लागलो तर आपल्या जीवनामध्ये तो श्रीरंग प्रकट होणार पाय रऊ झाला संचारू नवल वेद विधान लागे म्हणे विठ्ठल विठ्ठल म्हणे विठ्ठल विठ्ठल पाय रऊ झाला संचारू नवल सद्गुरुनाथ महाराज की आजारी तुम्ही आहे का मी आहे सलाई तुम्हाला लावली होती का मला लावली होती आवाज काय येतो असा सद्गुरुनाथ महाराज की जागर तुकोबरायांनी जागर केलेलं आहे आता रोजी सांगे तुका नाम घेता राहू नका आणि या भगवंताचं नाव घ्यायला जर आपल्याला ऊर्जा येत नसेल आपल्यामध्ये उर्मी येत नसेल तर आपण नक्कीच आजारी आहोत एवढं समजून जाऊ रंगता आलं पाहिजे तुकोबाराय रंगले ज्ञानोबा तुकोबांनी नाम घेतलं मुक्ताबाई जनाबाईंनी नाम घेतलं त्या जनाबाईंनी तर एवढं नाम घेतलं तो पंढरीचा पांडुरंग जो विठोबाचे 28 उभा आहे त्या विठोबाला आमच्या जनीनं असा गळ्यात दोरी टाकून फडफडत वरती आणला का अधिकार होता त्यांचा की जनाबाईंनी एवढं नामस्मरण केलं एवढं भगवंताचं नाम घेतलं संतांनी सांगितलेलं नाम तुम्ही आम्ही जेव्हा घेतो
तो अनुभव घेतो, त्या अनुभवातून तो अनंत असणारा परमेश्वर, तो भगवंत सुद्धा आपल्या घरी येतो, चालत येतो. जन्मभरीच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम आणि विकत घेतला श्यामबाईंनी, विकत घेतला श्याम. जनाबाईंनी जन्मभरचे श्वास जेवढे चालतात ना, तेवढ्या श्वासा गणित त्या भगवंताचं नाम, त्या विठोबाचं नाम ज्यावेळेला जपलं, जेव्हा घेतलं, त्या जिभेने घेतलं, त्यावेळेला पंढरपूरचा पांडुरंग जणीच्या घरी चालत आला होता, चालत. कधी? जन्मभरीच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम. जन्मभरीचे श्वास जेवढे तुम्ही आम्ही घेतो माझ्या भवंडानो, तेवढं नाम जनाबाईने घेतलं, त्यावेळेला तो भगवंत घरी चालत आला. आज तुमची आमची व्यथा आहे. आज प्रपंचामध्ये तुम्ही आम्ही भगवंताचं नाम हा माझा सद्गुरू जीवाच्या आकांदाला सांगतो. विश्व प्रार्थना करा, भगवंताची साधना करा, हरिपाठ करा. आपण करतो का? आपण सेवालोकन करतो. माझ्या भगवंताने सांगितलं 20 मिनिटं नामस्मरण करा, दिवसातून 1 हरिपाठ करा, दिवसाला 1000 प्रार्थना करा, कार्यामध्ये सहभाग व्हा, ग्रंथ वाचन करा, श्रवण करा, चिंतन करा, आत्मपरीक्षण करा. आपण करतो का? त्याचा उलगडा झाला पाहिजे, तर तो भगवंत तुझ्यामध्ये प्रकट होणार आहे. जन्मभरीच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम आणि विकत घेतला श्यामबाईंनी, विकत घेतला श्याम. आज तुम्ही जन्मभरीच्या श्वासा इतके देखीला इंस्टाग्राम, देखीला फेसबुक, देखीला व्हॉट्सअप. आता हा जगाचा बाप येईल का घरी? येईल का? एवढं सोपं आहे? अहो, तो भगवंत सर्व चराचरामध्ये भरून आणि भारून आहे. त्याला जर आपल्याला पाहायचं असेल, त्याला जर आपल्याला अनुभवायचं असेल, तर ते नामाच्या आधारे त्या नामीला बघा, नामाच्या आधारे त्या नामीला आपल्याला पाहता येतं. ते सद्गुरू दाखवतात, कोर्सेस मध्ये शिकवतात कसं पाहायचं. आधार नामाचं आहे. सद्गुरू आधार या ठिकाणी सगुणाचा आहे, पण सगुणाच्या आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. आधाराशिवाय नामाच्या आधारानेच नामीकडे जाता येतं. म्हणून सद्गुरू अमृतविशाल लिहिला, भू आणि वैकुंठ इतकं अंतर पार करायचं असेल तर नाम आपल्याला घेता आलं. सद्गुरू सर्वत्र अनंतामध्ये सर्वत्र उभा आहे आणि तो सर्व चैतन्याची शोभा वाढवतोय. एका जनार्दनी एकपणे उभा, एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभवित, शोभवित. एका जनार्दनी एकपणे उभा, एकपणे उभा. सद्गुरुला नामाच्या ठिकाणी असं जर जागर राहिलो तर तो नामी जातो कुठे? नाम नामी अभेद. सद्गुरूंनी अमृतविशालामध्ये लिहिलेला आहे. हा अभेद आहे ना, नामीकडून आहे, नामाकडून नाहीये. आंबा हे नाव आहे आणि आंबा हे फळ आहे. लक्षात घ्या. कसं ते थोडासा उलगडा करून पाहू. आंबा म्हटलं की तुमच्या समोर नाम येतं का फळ येतं? फळ येतं, बरोबर आहे. आंबा म्हटल्याबरोबर 2 अक्षरी नाव आपल्या समोर येत नाही, डायरेक्ट फळ येतं. तसं संत घेतात ते नाव आणि तुम्ही आम्ही घेतो ते नाव, त्याच्यामध्ये भू आणि वैकुंठ एक अंतर आहे. सद्गुरू अमृतविशाल केलेलं आहे. आणि संत जेव्हा आकार पाहतात तेव्हा त्यांना निराकार दिसतो आणि तुम्ही आम्ही जेव्हा आकार पाहतो त्यावेळेला आपल्याला विकार दिसतो. अशीच आहे, तशीच आहे. वैकुंठिक अंतर आले की नाही? संत जेव्हा नाम घेतात ना त्यावेळेला ते नामीलाच पाहत पाहत त्याच्यामध्ये रंगून जातात. तुकोबाराय म्हणाले ना, विठूसी बोलता मन माझे
त्या नामीमध्ये ना मी सरकून सांगू विचार आहे का, त्या नामीमध्ये इतका रंगून गेलो की तुका म्हणे आता आनंद आहे आनंद आणि गाऊ परमानंद मना असेल. इतका आनंद झाला हो म्हणाले. एवढं नाम तू उभं राहिली तिथं आणि त्या नामाची गोडी तुम्हाला लागावी म्हणून या संतांनी मिटिंग घेतली. संत एकांत बसले, ज्ञान दृष्ट्यावरून केले आणि सार काढले निवडून इथे हे श्रीहरीचे नाम. म्हणजे कोणतंही घ्या, राम घ्या, कृष्ण घ्या, हरी घ्या, कोणतंही नाम घ्या, या संतांनी दिलेले हे बीजमंत्र आहे आणि या मंत्राच्या पाठीमागे ज्ञान आहे. सद्गुरू अमृत मंत्रामध्ये सांगितलेलं आहे, राम म्हणजे सर्व सुखाचा राम, कृष्ण म्हणजे आकर्षण करतो तो कृष्ण, हरी म्हणजे जो दुःखाचं हरण करतो तो हरी आणि विठ्ठल म्हणजे विश्वी ठसावला तो. नामाच्या पाठी ज्ञान आहे म्हणून नाम माझे गुरु, नाम माझे दारू, नाम माझा मित्र, नाम माझा सखा, नाम माझा गोत्र, सर्व जे आहे ना नामच आहे. नाम आपला खरा मित्र आहे. नाम माझा गुरु आहे, तो वाट दाखवतो, तो या दाखविला वाटा त्याला पाहिजे त्या नेता आहे कृपावंत मोठा, पाहिजे तो कळवळा. आपल्याकडे तळमळ पाहिजे. सद्गुरू दिलेली विश्व प्रार्थना, सद्गुरू दिलेला विठ्ठल नाम हे घेण्याची आपल्याकडे तळमळ पाहिजे. त्या तळमळी पोटे तो या दाखविला वाटा, ते नामच आपल्याला वाट दाखवतो. सुखाची, शांतीची, समाधानाची वाट जर कोण दाखवत असेल तर ते भगवंताचे नाम आहे. तो या दाखविला वाटा त्याला पाहिजे त्या नेता आहे कृपावंत मोठा, पाहिजे तो कळवळा. आपल्या ठिकाणी ती तळमळ पाहिजे, आपल्या ठिकाणी तो तळमळा पाहिजे. संत या ठिकाणी आले ते तुमच्या आमच्या उद्धारासाठी आले. माऊली ज्ञानोबा रायटी 2000 ओव्यांमधून जे सांगितलं ते नामाचं महत्व सांगितलं. लोकांनी नाम घ्यावं म्हणून सांगितलं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ते हरिनाम तुम्हाला जपता आलं पाहिजे. नाम जपता 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 तो हरी जो आपल्या हृदयामध्ये आहे तो आपल्याला जपतो. ते राम असो, कृष्ण असो, हरी असो, विठ्ठल असो, कोणतंही बीजमंत्र असू दे ते आपल्याला घेता आलं पाहिजे. लोकांना कसं होतंय, नाव घेतलं आपण कुठपर्यंत आलो माशी नाव आणि फळ, आंबा आणि फळ इथपर्यंत आलो, तिथून आपला हा विषय पुढे निघाला. तर आपण जेव्हा नाम घेतो त्यावेळेला आपल्याला फळ, आंबा म्हणलं की फळ दिसत, बरोबर आहे नाही. तसं संत जेव्हा नाम घेतात त्यावेळेला तो नामी ते पाहतात, ते अनुभवतात आणि ते अनुभव आपल्याला सांगतात. अरे बाबा नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. मग सद्गुरू नाम घ्या जेव्हा सांगतात तेव्हा त्या नामाचं ज्ञान आपल्याला देऊन सांगतात. आणि इतर जे बुवा बाबा सांगतात ना, नुसतं नाम घ्या, विठ्ठल घ्या, दुसरे त्याच्या पाठीमागं ज्ञान नसतं. तर संत सद्गुरू जे सांगतात त्या पाठीमागं ज्ञान असतं. की नामाला ज्ञानाची जोड असते, नामाला ज्ञानाचा अधिष्ठान असतो. त्यावेळेला तो नामी कसा पाहायचा हे सद्गुरू संत आपल्याला शिकवत असतात. त्यामुळे संत जेव्हा आपल्याला नाम देतात त्याच्या पाठीमागचं ज्ञान देतात. तो दृष्टांत सांगतो म्हणजे त्या दृष्टांताच्या माध्यमातून आपल्याला कळेल की लोक प्रत्येक जण राम नाम घेतो, प्रत्येक जण विठ्ठल म्हणतो, प्रत्येक जण कृष्ण म्हणतो. पण हे म्हणत असताना काही लोक राम राम करतात. करणं वाईट नाही, ज्याला आवडते बीज मंत्र घ्यावा. ते संतांनी दिलेले सर्व मंत्र आहेत ते श्रेष्ठच आहेत. त्यात कोणता कमी नाही, कोणता उच्च कोटी नाही, सगळे श्रेष्ठ आहेत. कारण की ते हे श्रीहरीचे नाम सर्व पातकाकरी भस्म अधिकारी उत्तम आगम चारी वर्ण नरनाम सर्वांना उपलब्ध करून दिलेलं आहे ना. पण जेव्हा मी राम राम करतो, राम जपतो, त्यावेळेला आमच्या डोळ्यासमोर प्रभू रामचंद्र येतात, दशरथ पुत्री प्रभू रामचंद्र. त्या आत्मारामाचं जर आपल्याला ज्ञान नसेल तर आपल्याला ते राम डोळ्यासमोर येणार, साहजिक आहे. त्याचं ज्ञानच जर नसेल तर साहजिक आहे. पण लक्षात घ्या, तुकोबारायांचा अभंग आहे की राम राम अवधीची म्हणती कोणी न जाणे आत्माराम. राम हा कालचा सुत दशरथाचा अनंत युगीचा आत्माराम. ज्या रामानं सुद्धा त्या आत्मरामाचं चिंतन केलं ते आत्माराम प्रकट झाले. त्या रामाचं चिंतन केलं तो राम नाम और कुछ और है. बघा
ते नाम और कुछ है. काय झालं, एकदा सेतू बांधत असताना प्रभू रामचंद्र आणि हनुमंतराय सगळी वानर सेना ते सेतू पूल बांधत असताना सगळे राम नाम लिहायचे आणि तो दगड पाण्यामध्ये टाकायचा आणि तो दगड काय करायचा, तरायचा. तरलो तरलो आता उधळलो गुरुकृपे. लक्षात घ्या, ते दगड सगळे तरुण जायचं. आणि हे प्रभू रामचंद्रांनी पाहिलं, अरे सगळी वानर सेना माझ्या नावाने दगड लिहितायत आणि नाव लिहितायत सावंताई आणि ते पाण्यामध्ये सोडतात आणि ते दगड तरतात. मग प्रभू रामचंद्रांनी काय केलं, एक दगड घेतला आणि त्याच्यावरती श्रीराम लिहिलं आणि तो दगड टाकला. जसा दगड टाकला तसा तळाला गेला. आणि हे पाहिलं कोणी, हनुमंतरायांनी. आपल्या झाली का पंचायत म्हणाली, बाकीच्यांनी टाकलेले राम नावाचे दगड सगळे तळले आणि प्रभू रामचंद्रांनी राम नाम लिहून दगड टाकला, तो तळाला गेला. आणि हे पाहिलं हनुमंतरायांनी. आता इकडे प्रभू रामचंद्रांना माझ्यासारखा घाम सुटला, काय करायचं. मग विचारला हनुमंतराया, माझ्या नावाने सगळे दगड करतायत, मग मी टाकलेला का बरं पुरतोय. बघा, मी देहबुद्धीने विचारलेला प्रश्न आहे. जर त्यांनी आत्मबुद्धीने प्रश्न विचारला असता तर त्यांना त्यांचं उत्तर मिळालं असतं, कारण की प्रभू रामचंद्र असते ना. पण देहबुद्धीने विचारलेल्या प्रश्नामुळे काय झालं, हनुमंतरायांना तसा प्रश्न विचारला, हनुमंतराया माझ्या नावाचे सगळे दगड करतायत आणि मी टाकलेला राम नावाचा दगड का बरं उडतोय. त्यावेळेला हनुमंतरायांनी सुंदर उत्तर दिलं. हनुमंतराय म्हणतात, प्रभू तुमच्या नावाने दगड करतीलच करतील, पण तुम्ही ज्या रामाचं नाव घेता त्या नामाने दगड करताय, तुमच्या नावाने दगड करत नाही. तुम्ही ज्या रामाचं नाव घेता त्या नामाने दगड करताय. तुकोबारायांनी काय म्हटलंय, राम हा कालचा सुत दशरथाचा अनंत युगीचा आत्माराम. त्या आत्मारामाचं चिंतनामुळे, त्या नामामुळे दगड करत होते. तसं त्या नामाच्या पाठीच मागे जर ज्ञान नसेल तर तो माणूस करत नाही. त्याला नाम घ्यायचं लवकर खायला येत नाही. त्यामुळे नाम घेताना बीज मंत्र सद्गुरु संत जेव्हा देतात, भगवंत नाम देतात, तेव्हा त्या नामाच्या पाठीमागे ज्ञान देतात. ते ज्ञान जर आपल्याकडे ज्ञानपूर्वक जर आपण नाम घेऊ तर आपण तरुण जातो. लक्षात घ्या, आपण तरुण जातो. सद्गुरू शब्द प्रयोग छान केलेला आहे ग्रंथामध्ये, की ज्या वेळेला आपण नाम घेतो त्यावेळेला आपल्या हृदयामध्ये तो प्रकट होतो. आपल्यामध्ये संचार झाला पाहिजे नामाचा. विठ्ठल नाम विठ्ठल. मगाशी सांगता राहिलो, काय गडबड झाली ती. मला काल सलामीवरून आलं, त्याला थोडासा विषय सांगितला की विषयावर येतो मी, कधी विषय सोडून जात नाही, पण अनुभव सांगतो, नामाचा अनुभव काय असतो. सकाळी मला 7ला ताप आला, म्हणजे मला माहिती होतं ताप आला. 9 वाजता ऐकून उठलोच नाही, हात लावून बघितलं, काढलं लावलं, इथं ताप बघितलं 105 ताप होता. यांची धावपळ, कोर्टीजला न्यायचं का तिकडे पंचशीला न्यायचं, कुठे न्यायचं यांना. तर म्हटलं कुठेही नेऊ नका, असू द्या होणार सगळं व्यवस्थित. पण नाही, ताप जास्त असल्यामुळे काय झालं, मी जरा बडबडू लागलो. तापामध्ये बडबडतात ना, पण हे माझं बडबडणं माझ्या मिसेसनी अख्ख्या त्या बिल्डिंगमध्ये सांगितलं. काय सांगितलं, हे येणं म्हणतंय दरवाजा पुढे ठेव, सद्गुरू येणार आहे. दरवाजा पुढे ठेव, सद्गुरू मला बघायला येणार आहे आणि मला काय होणार नाही, दरवाजा उघडे ठेव, खिडक्या उघड्या ठेव, सद्गुरू मला बघायला येणार आहे. तेवढंच मला पण माहित नाही, तिने मला सांगितलं. तर आपण एकदम बनपडलेलो, कपडे सगळे ओली झालेले, चादर ओली झालेली, शेजारच्या 2-3 बायका आल्या, बघून गेल्या, सगळं झालं. आणि अक्षरशः काही क्षणार्धात मी जसं म्हटलो, काही 2-3 मिनिटांमध्ये माझा अनुभव आला की सद्गुरू आले, माझे पाहून हात फिरवला आणि लगेच गेले. मी त्याच जागा झालो, म्हणजे सद्गुरू आले, तू बघितलेस का, ते येणं झालं का म्हणाले बायको, काही येणं मिळाल का. म्हणजे बघा, तापामध्ये सुद्धा काही माणसं शिवाय देतात, काही वाईट साईड बोलतात, पण जो माणूस सद्गुरूचं चिंतन करतो, जो नामाचं चिंतन करतो, त्याचा ताप नाही का हो. 11 वाजता गेलो ना, माझा सगळा ताप गेला, तर डॉक्टरकडे गेलो ना, डॉक्टर म्हणजे ताप काय नाही, नॉर्मल आहे, सर्दी झालेली आहे, थोडंसं कफ झालेला आहे छातीमध्ये, अंगावर एक इंजेक्शन देऊया आणि सलाईन लावली.
आज एक इशन दिलं, आज मी आता ठणठणीत फक्त तुमच्या समोर ठणठणीत आलो ना. म्हणजे बघा ना, सद्गुण आले आणि फक्त हात भिडवून गेले. हा माझा अनुभव आहे. व्यासपीठावर बसून सांगतो, सद्गुरूच्या साक्षात आहे. चिंतन वेळ लागलं पाहिजे सद्गुरूचं. दुःख असो, समस्या असो, संकट असो, काही असो. काही मंडळी म्हणतील अतिशोक्ती आहे का? अतिशोक्ती नाही. ज्यावेळेला नाम घेतो ना माणूस, ज्या वेळेला नामामध्ये रमतो, दया ज्याचे ध्यान त्याची वळी त्याचे मन. त्यावेळेला आपण राम नाम घेतो ना, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रकृती ग्रासून कैसे निवृत्ती आले, मन हे राम झाले. आपण नामामध्ये रंगून गेलं पाहिजे. माझ्या भाऊ काय गेलं पाहिजे? नामामध्ये रंगून गेलं पाहिजे. कसं? विठ्ठल 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 आपलं नाम आपल्याला घेता आलं पाहिजे. आमच्या सातारला हे लोक बऱ्याच वेळेला जरा सारखे थांब मारत होते, पण आजचं चिंतनच नव्हतं संगीताचं, त्यामुळे थोडंसं घेतलं. तर आमच्या सातारला गोंदावलेकर महाराज नामावरती अखंड आयुष्य त्यांनी समर्पित केलं आणि अख्ख्या महाराष्ट्राला नामाचं वेळ लागलं. सद्गुरूंनी बऱ्याच प्रवचनामध्ये गोंदावलेकर महाराजांचा उल्लेख केलेला आहे. गोंदावलेकर महाराजांना साधकांनी प्रश्न विचारला की हे नाम कितपर्यंत घ्यायचं, कसं घ्यायचं, कुठे घ्यायचं, कसं घ्यायचं. गोंदावलेकर महाराजांनी छान उत्तर दिलं. कुणाचा जर प्रश्न असेल ना, भगवंत नाम कधी घ्यायचं, केव्हा घ्यायचं, कुठे घ्यायचं, कसं घ्यायचं, तसंही घेऊ शकता. येता जाता उठता बसता घेता देता वदनी वदता कास घेता, घडी दारी शय्येवरी रती सुखाच्या उसरी, समस्तांची लज्जा त्याची निपणवत चिंतन करी. कधीही नाम घेऊ शकता तुम्ही. त्यासाठी सद्गुरूंनी दिलेला दाखला इथे तो प्रभादेवीला ज्यावेळेला प्रबोधन झालं सद्गुरूंचं, त्यावेळेला सद्गुरूंनी हा दृष्टांत सांगितला. दारू पिणारे दारुडे असतात, ते बसून दारू पितात, काही उठून पितात, काही रुळून पितात, कशीही पितात हो, पण कशीही पिली तर नशाही चढते. तसं भगवंताचं नाम तुम्ही कसंही घ्या, ते तुमचं काम करतं. तसं गोंदावलेकर महाराजांना प्रश्न विचारला कसं घ्यायचं, ते म्हणाल तू श्वास घेतो, बसून घेतोस का, झोपून घेतो, लुळून घेतो, येता जाता घेतो, कुठेही गेला तरी तू श्वास घेतो ना, तसं भगवंताचं नाम तुम्हाला आम्हाला घेता आलं पाहिजे. राम नाम तुम्हाला आम्हाला घेता आलं पाहिजे. विठ्ठल नाम तुम्हाला आम्हाला घेता आलं पाहिजे. संतांनी लावलेला हा भगवंत नामाचा शोध आहे. आणि हे नाम तुमच्या आमच्या हृदयामध्ये ज्यावेळेला प्रकट होतं, ज्यावेळेला नाम सातत्याने आपल्या हृदयाच्या क्षीरसागरामध्ये उसळू लागतं, त्यावेळेला पायवाट तयार होते. नामामुळे त्या प्रभूकडे, त्या भगवंताकडे, त्या सद्गुरूंकडे जाणारी पायवाट निर्माण होते. पण कधी होईल? एक वेळ जाऊन होत नाही. त्याला सतत येणाजाऱ्या कराव्या लागतात. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यावेळेला ही पाऊल वाट तयार होते. लक्षात ठेवा. आणि ही होण्यासाठी सतत नाम, भगवंताचं नाम, त्या नामामुळे अनेक लोक तरले, अनेक तरले. वाल्यासारखा वाल्मिकी झाला. आता ते दृष्टांत सांगत बसत नाही, पण आपल्याला नामाचा छंद लागला पाहिजे, आपल्याला नामाची गोडी लागली पाहिजे. नाम इतकं घ्यायचं, कहर करायचा. आपण म्हणतो ना, त्याने कहर केला हो, व्यसनी असतो, व्यसनाधीन असतो लोक, त्याने कहर केला हो दारू पिऊन, कहर केला भांडणाचा. तसा कहर करता आला पाहिजे नामाचा जीवनामध्ये कहर करता आला पाहिजे. इतकं नाम घ्यायचं.
नामाशिवाय आपल्याला काही सुचता कामा नये. सतत नाम, सतत सद्गुरु स्मरण, स्मरण स्मरण सद्गुरु 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 सद्गुरु. नाव असं घ्या. पैसी बोलता तुकोबारायांचा अनुभव होता. विठूसी बोलता तसं प्रार्थना करता आमचा अनुभव झाला पाहिजे. पैसी बोलता मन माझे रंगले, मन माझे रंगले, बोलणे चांगले सद्गुरूंचे, गुरूंचे. पैसी बोलता मन माझे रंगले, मन माझे रंगले. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरूंशी बोलताना आपलं मन रंगून गेलं पाहिजे, रंगता आलं पाहिजे. सद्गुरूंशी बोलताना जे काही सांगायचंय ते सद्गुरूंना सांगायचं. जीवनामध्ये समस्या आहेत, जीवनामध्ये अडचणी आहेत, जीवनामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, सद्गुरूंच्या चरणापाशी म्हणायचं सद्गुरू या फक्त यातून बाहेर काढा. तो सद्गुरू काय म्हणतात, कहर कर, कहर प्रार्थनेचा, प्रार्थनेचा घामाचा तुम्ही आम्ही कहर करू. त्यावेळेला काय पिशाच आहे त्या दुःखाची टच करायची, दुःखाची सगळी बाजूला होता, बाजूला होता. फक्त आपल्याला नामामध्ये, त्या प्रार्थनेमध्ये, त्या सद्गुरूंशी आपल्याला बोलता आलं पाहिजे. सतत क्षणोक्षणी आपल्याला नाम घेता आलं पाहिजे. माऊली ज्ञानोबारायांनी सुद्धा सांगितलं ना, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, उभा क्षण भरी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, उभा क्षण भरी. तेरे मुक्तिकारी साधी येला, साधी येला, तेरे मुक्तिकारी साधी येला, साधी येला. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे